नमस्कार, मी अनुपमा. बाप्पाची भक्तिभावे आराधना करण्यामध्ये सगळेच जण मग्न झालेत. सेलिब्रिटी सुद्धा वेळात वेळ काढून बाप्पासाठी आरास करतात आणि म्हणूनच खास घर बसल्या सेलिब्रिटीजच्या घरच्या गणपतीचं दर्शन तुम्हाला व्हावं याच उद्देशाने आम्ही घेऊन आलोय आमचा खास शो सेलिब्रिटी गणेश. बाप्पाची आराधना करण्यासाठी सेलिब्रिटीजची लगबग पाहायला मिळते. अभिनेत्री प्रिया बेर्डेनेही आपल्या संपूर्ण कुटुंबासह बाप्पासाठी एक खास आरास केली आहे. चला तर मग जाऊया बेर्डेंच्या घरी बाप्पांचं दर्शन घ्यायला. नमस्कार, मी प्रिया बेर्डे. तुम्हा सगळ्यांचं आमच्या पांडुरंग भुवनमध्ये स्वागत असो. हा आमचा गणेशोत्सव आणि हा आमचा बाप्पा. गेली 35 वर्ष या घरामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे आणि सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की हे आमचं मोठं घर, हे मूळ घर आहे आमचं बेर्डेंचं. आणि प्लस आमचा लक्ष्मीकांत बेर्डेंचा वेगळा गणपती आम्ही बसवत होतो, पण ह्या वर्षीपासून असं सगळ्यांच्या मताने ठरलं की आपण आता एकच गणपती बसवायचा. त्यामुळे हा आमचा बाप्पा यावर्षी एकमेव बाप्पा बेर्डे घराण्याचा. आणि आम्हाला खूप बरं वाटतंय की त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो आहोत. हा माझा मुलगा अभिनय बेर्डे. तर तुला अभिनय काय वाटतं? नमस्कार. सर्वात आधी सर्वांना आमच्या बेर्डे कुटुंबाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गेले 35 वर्ष आमच्या मुळा घरात सगळ्या भावांनी प्रतिष्ठापना केलेली आहे. आमच्या स्वतःच्या घरात गणपती आल्यामुळे मला ती कधी करायला मिळाली नाही आहे, म्हणून मी सगळे धाकटा भाऊ पण आहे. म्हणून यावर्षी असं सगळ्यांनी मिळून ठरवलं की मी प्रतिष्ठापना करणार आणि मला खूप आनंद झालेला आहे. विशेष सांगायचं बाब अशी की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती माझा पुतण्या संतोष बेर्डे आणि माझी सून सुषमा बेर्डे यांनीच बनवलेली आहे. हा सगळा जो त्याचा जे नक्षीकाम आहे किंवा त्याच्यावर जे दागिने आहे सगळं बारीक बारीक काम ते बनवतात. गेली 35 वर्ष हा कार्यक्रम गणेशोत्सवाचा इथे होतो आणि त्यानिमित्ताने सगळे आम्ही एकत्र जमतो. गेली काही वर्ष 8 वर्षांपासून आम्ही स्वतः गणेश मूर्ती बनवून त्याच्यावर दागिने बनवण्याचं काम सुरू केलं आहे. आणि पूर्वीही मी करत होते, पण आता एक प्रोफेशन म्हणून आम्ही ते केलं आहे. तर ही मूर्ती घरची मूर्ती प्रत्यक्ष आम्ही गेली 5 वर्ष आम्ही स्वतः ती डेकोरेट करतोय. ते करताना एक खूप वेगळा आनंद असतो, एक मनाला समाधान असतो. आणि आपल्या घरात येणारा बाप्पा आपण जेव्हा अशा प्रकारे सजवतो तेव्हा तो प्रत्यक्ष 2 दिवस आपल्याशी संवाद साधतो. हा आनंद एक आपल्याकडे असतो. त्यामुळे हे करताना एक आनंदही होतो आणि सगळे एकत्र आल्यानंतरचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आमच्या जशा बाप्पांप्रमाणेच सुषमा आणि संतोष हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मूर्ती बनवलेली आहे त्यांनी. अर्थात त्यांनी कुणाला सांगितलेलं नाहीये ही गोष्ट, कारण त्यांना असं होतं की कशाला आपण असं नको सांगायला वगैरे, खूप असं आहे. पण असं काही नसतं, हे लोकांना कळायलाच पाहिजे. काय वाटतं सुषमा? शेवटी ही श्रद्धा आहे, त्याचं कुठेही असं सांगून काही चुकीचं व्हायला नको एवढंच. खरं तर ह्यावेळी आमचे म्हणजे आम्ही आरास खूप मोठ्या प्रमाणात करतो.
खूप जास्त इथे मेहनत घेतली जाते. रात्रंदिवस बसून इथे सगळे माझे पुतणे काम करत असतात. पण एकंदरीत ह्या वेळेसचा जो दुष्काळ पडलेला आहे किंवा जे काही संकट, नैसर्गिक संकट आलेलं आहे ना, त्यामुळे असा फार आम्ही असं ठरवलं की नाही, आपण मग जे आहे ना त्याचं जे काहीतरी तिथे जे खर्च करतो ना, मग ते आपण बाहेर आपण आपल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून किंवा दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून आपण ते करावी. त्यासाठी आम्ही अगदी ह्यावर्षी सिंपल साधं ठेवलंय, जास्त नाही. फक्त हे फुलांचं एक कमान फक्त ठेवली आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच जास्त आरास केली नाही. देवापुढे आमचं हेच मागणं आहे की देवा लवकरात लवकर हे जे काही दुष्काळाचं सावट आहे ते लवकरात लवकर दूर करावं, एवढीच एक त्याच्यापुढे चरणी प्रार्थना आहे. लक्ष्मीकांत बेर्डे असताना या घरामध्ये फार मोठा उत्सव असायचा. तेव्हा तर म्हणजे आमच्या आधीची पिढी जी आहे ती पण होती. माझे सासू सासरे होते, माझे सगळे दीर होते आणि ते मिळून सगळे हे गणपती साजरा करायचे. आणि बेर्डे साहेबांची खूप गणपतीवर श्रद्धा म्हणून त्यांनी नवसासाठी म्हणून त्यांनी तो त्यांच्या घरात पण तो गणपती साजरा सुरुवात केली. कारण त्यांना असं वाटायचं की आपल्या घरामध्ये पण गणपती व्हावा. तर आणि पण आता हा आमचा मूळ गणपती आहे आणि आम्हाला आता खूप बरं वाटतंय, खूप मजा येते आहे. एक तर धार्मिक वातावरण घरामध्ये असल्यामुळे मनाला एक प्रकारची शांतीही मिळते आहे. आम्हा समस्त बेर्डे परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.